तुझी आई तयार झाली का रे? अविनाश, त्यांना म्हणावं मी तयार आहे. अरे माझा रुमाल कुठे आहे? रुमाल सोफ्यावर आहे म्हणाव. अविनाश, पण नाहीच येत का रे बाबा काकांकडे? अरे तेवढंच मोकळं वाटलं असतं तुला बघ. नको नको आई, मी इथेच बसतो अभ्यास करत. रात्रभर गच्चीत बसून अभ्यास करीत होता. अशानं आजारी बिजारी पडशील बाबा. आणि हे बघ, मागच्या वेळी झालं ते आता सगळं विसर. ह्या वेळी तू नक्की पास होशील. अरे मी नवसच बोलले तसा. हो ना, मग तुम्हीच करा अभ्यास आणि बसा जाऊन परीक्षेला. नुसता लाडावून ठेवलाय. ते आई बघितलंस, बघ बघ. तुम्हाला बाई काळजीच नाही पोराची काही सुद्धा. काय दशा करून घेतली बघा तरी पोरानं. आणि तुमचं आपलं नेहमी असलं टोचवून टोचवून बोलणं. हे बघा, रडू नका. आधीच उशीर झालाय, नंतर बस नाही मिळायची. चला. येते रे अवी. आई ये, तू ये. हे बघ, तू कुठे बाहेर जाणार असलास ना तर दाराला नीट कुलूप घाल आणि चावी त्या मर्ढेकरांच्याकडे दे. अगं पण आई, मी कुठे चाललोय बाहेर? मी तर इथेच बसलोय ना अभ्यास करत. करा. आम्हाला रात्रीचे 8 तरी वाजतील यायला. चालेल. चहा करून ठेवलाय, तेवढा गरम करून घे. आणि डब्यात लाडू आहेतच. नाहीतर असं कर ना, पावाला लोणी साखर लावूनच खा. बर. लोण्याचं भांड झाकून ठेव आणि लोणी चमच्याने काढ. अहो चला आता, त्याला काय खायचं तो ते खाईल. चला. तुमची आपली नेहमीचीच घाई हो. थांबा. घाई? मगाशी 1 तास गेला तुझा तोंडाला पेंटिंग करण्यात आणि 1 तास आव्याला इन्स्ट्रक्शन देण्यात. आणि तुम्ही 1 तास संडासला जाऊन बसला होता तेव्हा. 1 तास कसला? फक्त अर्धा तास. अरे हो, अर्ध्या तासाने दूध गरम करायला विसरू नकोस. चला. शिट्टी वाजली की गॅस बंद कर. अहो चला आता, कॉलेजला जाणारा मुलगा, त्याला शिट्टीचं काय सांगताय? आई, तुझा चष्मा राहिला. तरी म्हटलं जिना का दिसेना. अरे दार बंद करून घे. चला. अच्छा आई, टाटा. आरामात या. या माधवराव या. विलन मंडळी गेली. विलन मंडळ? हा, आताच गेले. अरे हे काय, इथे काय कचरा करतो? हे माझं काम केलंस का? कसलं काम? अरे सकाळी सांगितलं होतं ते काम. 5 रुपये काय? 5 रुपये काय? मग रिक्षाने गेलो होतो. हा, हे बाबा 5 रुपये घे. पण ती भेटली का? अरे स्मिता भेटली का? अरे खरेच आहेत बाबा ते. ती भेटली का सांग ना. हो भेटली. हो. काय म्हणाली? 10 रुपये काढ. 10 रुपये काढ म्हणाली. असं मी म्हणतोय. 10 रुपये काढ. बरं बाबा, हे 10 रुपये घे. पण ती काय म्हणाली ते सांग. 10 आणि 5 15 मिनिटात येते म्हणाली. येते म्हणाली? हो. येते म्हणाली? हो. मजा, यू आर ग्रेट. अव्या. चुम्मा चुम्मा अव्या. दे दे, चुम्मा चुम्मा दे दे. शी.
समजलास की काय? मध्ये यू आर ग्रेट, यू आर सिंपली ग्रेट. तूने मेरा काम कर दिया अरे मध्ये. लेकिन पैसा किधर दिया? पैसा किधर दिया? हाँ. ये मजा कर. चिंता येणार. वा 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 वा. मध्या तू आता इथे बस. हो. फक्त 15 मिनिटं. 15 मिनिटानंतर तू आउट. आउट आउट म्हणजे गच्चीवर जाऊन टाकीच्या बाजूला वॉच ठेवायचा. हा वॉच ठेवायचा. म्हणजे लक्ष ठेवायचं यार. नाही तर कोणतरी मध्येच टपकायचं ना. आई बाबा काय 7-8 वाजे पण येणार नाही, त्याचा प्रश्न नाही. हा म्हणजे तू इथे आतमध्ये बसून चुम्मा चुम्मा दे दे आणि मी गच्चीवर जाऊन ए टाकी करत बसायचं. अरे टाकी म्हणजे टाकी, टाकीच्या बाजूला तर फर्स्ट क्लास सावली असते. तू काय कर, तिथे जाऊन आरामात बस पायपावर. पायपावर? म्हणजे पायपाच्या बाजूनेच तर सगळा रस्ता एकदम क्लिअर दिसतो. बरं बघतो जमलं तर. हे बाबा ऐन वेळेला पसरी खाऊ नका. तेरे को पार्टी देगा पार्टी. पार्टी? फिजिक्सचं पुस्तक विकलं ना, फर्स्ट क्लास पार्टी आहे. याहू याहू. आली आली स्मिता आली. स्मिता आली. स्मिता आली. स्मिता आली. माधव अब तुम फुटो. मला फूट. बरं बाबा फुटू नकोस, थोडा वेळ कट. कटकट आली नुसती. माधव तुला गच्चीवरचा पाईप रिपेअर करायचा असेल. हो पाईप रिपेअर करा. थँक्यू माधव. हो थँक्यू. अरे वा 15 रुपयाची सोय झाली. चला खाली जाऊन सिगरेटचा स्टॉक घेऊन येऊ, मगच वरती वॉच ठेवायला जाऊ गच्ची मध्ये. चुम्मा चुम्मा दे दे. सांग कशासाठी बोलावलं होतंस? हा? आपल्याशिवाय कोणीच नाही की काय या घरात? कोणीच नाही म्हणजे आपण दोघे आहात की पण. तसं नाही रे, आपल्या दोघांशिवाय कोणी नाही म्हणजे जरा काहीतरीच नाही का? काहीतरीच, हो काहीतरी सांगायचं होतं मला तुला स्मिता. स्मिता अय्या, तुमच्या खिडकीचे पडदे काय मॅचिंग आहेत फॅनच्या रंगाला? ते तुझा एवढा फॅन असताना तुला तो फॅन काय दिसतोय? काय म्हणालास? मला तुला काहीतरी सांगायचं होतं स्मिता. मग सांग ना. बस ना. म्हणजे काय माहितीये ना की तुला येताना कोणी बघितलं नाही ना? माझं नव्हतं कोणाकडे लक्ष. नव्हतं ना? बरं झालं. बरं तू काय घेणार? थंड गरम चहा कॉफी काय घेणार? चहा. चहा चालेल. चहा घेऊ आपण दोघं. चहा म्हणजे चालेल ना? हो चहा आणतोयस ना? आणतो ग. पण ते काय माहिती ना, तुला मी जे सांगणार होतं ते थोडं वेगळंच होतं. मग सांग ना. म्हणजे मला तसं नाही सांगता येणार. मग कसंही सांग. स्मिता तुला माहिती आहे काय? मला ना, मला तू आवडतेस. मग त्यात काय? मला पण तू आवडतोस. अगदी थोडक्यात चुकामुक झाली असती नाही? हो ना. अहो सहज म्हणून लक्ष गेलं आणि पातळ ओळखलं. म्हटलं अगदी ओळखीचं पातळ दिसतंय. सुमीच्या लग्नाचं ना? हो. म्हणजे त्याचं काय झालं, कित्येक दिवसात घराच्या बाहेरच पडलो नाही ना आम्ही. हो की नाही? हो ईश. अहो असं काय करताय? लक्ष कुठे आहे तुमचं? कसा झालाय चहा? छान झालाय. अहो आम्ही कधीच ठरवतोय तुमच्याकडे यायचं म्हणून. शेवटी आज मुहूर्त लागला. हो ना. काय गंमत आहे नाही? आपण यांच्याकडे जायला निघालो आणि हे आपल्याकडे यायला निघाले. ही अशी ओढ असली ना म्हणजे एकाला वाटलं की लगेच दुसऱ्याला पण वाटतं बघा. कळलं बरं? चला चला. आवडला? खूप. पुन्हा करू का? नको. अविनाश, ए अविनाश, अरे दार उघडायला एवढा का वेळ लावतोय हा? अहो थांबा वहिनी, संडासात गेला असेल तरी त्याला एवढा वेळ नाही लागत हो. काय हो? अहो बहिणी, घरात कोण नाही बसला असेल निवांतपणे. बसतोय कसला? झोपला असेल डुकरासारखा. झोपू दे, झोपला असला तर. रात्रभर बिचारा अभ्यास करीत होता हो. गच्ची कोण जातोय बघायला? गच्ची ते अभ्यास करताय का आणखी काही करतायत ते? ह्यानं आपलं नेहमी सगळं उलटच दिसत असत. तुम्ही बघा. अविनाश, ए अविनाश, अरे झोपलाय बिटलाय
झोपलेल्या माणसाला काय विचारतेस की तू झोपलायस म्हणून? ए आव्या उठ बाळा. आता कोण आलं हे बघतो थांब. अण्णा! काय झालं? काय मेलो? अरे काय झालं उठ, 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 उठ. आयुष्यातून उठलो. अरे काय झालं काय सांग ना. अगं बाई, बाहेर बाहेर तू आता नीट सांगतोस की बाहेर बाहेर मी जाऊ लागलो. माझी आई थांब. का बाहेर? अगं माझी आई आहे बाहेर. आई! नुसती आई नाही, माझा बाप, माझे काका काकू अख्खं पाटणकर खानदान बाहेर आलंय. मेलो. बाई गं, मी आपली घरी जाते जा कशा? जा जा. रे, तिथे कुठे चाललीस माझ्या आई? आता तुला रडायला काय झालं? तू मला सारखं सारखं आई काय म्हणतोस? मी काय तुला तुझी आई एवढी मोठी वाटते? तसं नाही ग माझी आई. राग परत. तू आता नसत्या गोष्टींनी माझं डोकं फिरू नकोस हा. मला विचार करू दे. चाय ला, चाय ला. आता काय करायचं रे? अविनाश! ए अविनाश! अव्या! ए अरे अरे सूट आहे ग. अविनाश! अरे काय झालं? अरे झालं काय चोरू लटा बाय हा? चोरू नका बाई कोण? अहो म्हणजे मी. अहो मिस्टर फोनवाला तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझं नाव चारुलता आहे हो. चारुलता. चोरू लोटा काय? अरे तेच ते पण झालं काय चोरू लटा बाय? मिस्टर फोनवाला तुम्हाला किती वेळा सांगितलं की तुम्ही आम्हाला आडनावाने हाक मारा, बाय सर नाही. अरे झाला काय मिस्टर पाटणकर? अहो पोटणकर नाही हो, पाटण. हा. पाटण. पाटण. पाटणकर. ते जाऊन दिले पण तुम्ही इतक्या जोरमध्ये दरवाजा कशाला ठोकते? अहो म्हणजे बघा तर खरं, कधीच दरवाजाच उघडत नाहीये आमचा आम्ही. आमच्या आवी चला हे बाकी कोण आहे? हे मिस्टर अँड मिसेस पाटणकर. नमस्ते. साला काय कोइन्सिडेंस है. ये भी पाटणकर, ये भी पाटणकर, ये भी पाटणकर, ये भी पाटणकर. अहो ही इज माय रियल ब्रदर. हे अविचे काका काकू आहे. सख्खा भाऊ. अविनाश! अविनाश! ए अविनाश! सर्वनाश. सर्वनाश! ए सर अविनाश. अहो काकू कसं काय ठाकते काय ना? अरे हा अवी बघ ना आतमध्ये झोपलाय की काय तेच कळत नाही. हो 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 हो, तो आता झोपला असेल. मग त्याला उठवायचं कसं? म्हणजे तो आता उठणार नाही. तो आता एक तास तरी उठणार नाही. म्हणजे तुम्ही एक काम करा ना, खालून जाऊन चक्कर टाकून या. कसा उठत नाही ते बघतो ना मी. अहो काका, मला माहित आहे ना त्याची सवय. काय? तो चुकून कधी कॉलेजात आला आणि चुकून कधी पिरियडला बसला की अगदी शेवटचा पिरियड झाला तरी तो उठत नाही. ऐकलं का? अहो तो सांगतोय काहीतरी आणि तुम्ही ऐकताय. अविनाश! ए अविनाश! ए आवा! पाहिलं नाही ना उठणार. अहो मला माहित आहे त्याची सवय. तुम्ही कशाला आपली शक्ती वाया घालवताय? अरे, तुम्ही काम करा, निवांतपणे बसा. अहो काय? अहो मिस्टर फोनवाला तुम्ही प्लीज जरा खुर्ची आणून देता का अवीच्या काकूला? अरे, झाडू नव्हता पण तुम्ही शांतीने खुर्ची नाही आणत. चला Thank you, सोपा sir. घेऊन देते. आता ह्या दरवाजाचं काय करायचं मला काही कळत नाही. उघडायचा तरी अरे, कसा? अहो ए, तुम्हाला आया. तरी काही उपाय सुचतोय का? हा एक उपाय आहे. काय? मागच्या गॅलरीतून कोणी आत गेलं तर आपल्याला हा दरवाजा उघडता येईल. अहो पण तुम्ही जा ना पटकन. मी अहो ए माधव, ए तू म्हणे डोंगर चढायच्या क्लासला जात होतास ना? डोंगर चढायचा नाही हो, ट्रेकिंग. तेच रे ते. मग तू असं कर ना, तू पटकन गच्चीत जा आणि तिथून आमच्या गॅलरीत उतर. हो भलतच काहीतरी काय. अरे चला एवढा तुझून होता पण सांगतील तर जा रे तू. नाही हो, क्लासला जात होतो पण ते उतरायचं काही माझ्यानं झालं नाही. म्हणजे? म्हणजे काय झालं की पहिल्या 15 डोंगर कसा चढायचा होता ते शिकवलं होतं. हा. पण मी नंतर क्लासच सोडला ना. हो. अहो मला उतरता येणार नाही. हो बाई. अहो वहिनी हा पहिला मधला आहे की नाही? हो. पण त्याला सांगा खालून वर चढावं म्हणा. करेक्ट. कमाल आहे हो तुमची. अरे बाबा खालून तर खालून पण जा एकदा आता. जरा वेळ नको घालतो बाबा. अहो डोळा बंद करून काय बघताय? हा उघडा ना. या या मिस्टर बर्डेकर. नाही काय झालं, जेवण करून जरा शतपावलीसाठी बाहेर पडणार होतो, तेवढ्यात तुमचा हा गोंधळ ऐकला. म्हटलं बघावं. वहिनी हा? काय झालं काय?
चोर बीर शिरला का काय घरात? अहो, बाई, अहो, बाई, हे माझ्या डोक्यानं झालं नाही. अहो, त्यानं माझ्या आईला मारलं मी. अहो, काय आली हो? स्मिता, स्मिता तू माझं ऐकशील ना? काय पण म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? तू आता नीट सांगतोस की हे बघ, तुम मेरे लिए कुछ भी कर सकती हो ना? हो ना? हाँ मैं तुम्हारा टकुरा भी फोड़ सकती हूँ. नाही नाही स्मिता, मस्करी नाही, एक छोटंसं काम करायचं होतं. अरे काय पण ते तरी सांगशील. हे बघ, मी हा. काय करतो माहितीये हा. ना, या साड्या एकमेकांना बांधतो. हा. हा? एक टोक गॅलरीला बांधतो आणि दुसरं खाली सोडतो. तू काय करायचं, या साड्यांच्या घोरपडीवर ना हळूहळू खाली जायचं आणि निघून जायचं. हा, चल. खाली हो का? म्हणजे तुला म्हणायचंय की मी हा अख्खा मजला इथून उतरून खाली जायचा. मग त्यात काय झालं? तुझं काय डोकं बिकं फिरलं नाहीये ना. हा, म्हणजे तुझं माझ्यावर खरं खरं प्रेम नाहीये. खड्ड्यात गेलं असलं प्रेम. हं? तुला लाज नाही वाटत मला हे काहीतरी असलं अचाट करायला सांगतोस ते. अगं स्मिता, 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 अगं आपल्या देशाचा इतिहास बघ. अगं आपल्या देशात कित्येक शूरवीर स्त्रिया होऊन गेल्या. त्यांची अस्मिता बघ स्मिता. अगं झाशीची राणी लक्ष्मीबाई, लक्ष्मीबाई, चांद बीबी, छान बीबी, झालं सर अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर. विसरलीस तो इतिहास, विसरलीस? अगं तू त्याच महान देशाची महान नारी आहेस स्मिते. नाही पण ते सगळं जुनं झालं. जुनं झालं? अरे हो, जुनं झालं. आजचं घे, आजचं. आज व्हिएतनाम मधल्या बायका हातात बंदुका घेऊन चक्क मृत्यूला सामोरे जातात. अगं तू त्याच महान देशाची नाही, महान देशाची नाही, महान काळातली नारी आहेस स्मिते. पण हे एवढं उंचावरून म्हणजे जरा. अगं काय बोलतेस काय तू? अगं आजकालच्या मुली हजारो फूट उंचावरून पॅराशूटने खाली उडी मारतात. खाली उडी मारतात आणि तुला एक मजला उतरून नाही जात आहेत. काय तू माझ्या घरी असतास तर मर्दासारखा मर्द तू तरी उतरून गेला असतास का. अगं मी तर सरळ उडीच मारली असती खाली. तण बघ म्हणजे उडीच मारली असती. म्हणजे काय? अगं इथे माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. अगं तुला कल्पना नाही माझा बाप कसा आहे त्याची. कसा. कसाई आहे कसाई. तो आपल्या दोघांची खांडोळ करेल, खांडोळी. आणि आपली प्रेतना वाडीतल्या कुत्र्यांना खायला घालेल ग. त्या कुत्र्यांना किती घाणेरडे कुत्रे आहेत रे ते. आहेत ना, घाणेरडे आहेत ना. म्हणून सांगतोस मी ते. अगं वीरांगनेसारखी खाली उतरून जा. अगं कुत्र्याच्या मोती नमवण्यापेक्षा शूरासारखं आलेलं मरण नेहमीच श्रेष्ठ असतं. जास मी ते. तुझं नाव ते गिनीस बुकच्या इतिहासात अमर होईल, अजरामर होईल. असं म्हणतोस? तुझ्या प्रेमाची शपथ. मग चाललेच मी. जय भवानी आई. कोण ओरडला? ओरडलं कोण? आपण कोणतरी भवानी ओरडलो. कुठल्या पुरुषाचा आवाज होता? हे बाई माणूसचा आवाज होता, मी ऐकलं बघा ना. तर खरं काहीतरी बोलतात. कोणतरी आहे करून ओरडलं. आई ओरडला मग नक्की हवीच तो. आई ग आई. काय तुम्ही पाणी घेऊन या, चला. मी पाणी आणते. आणावं, आणावं. पाणी आणते. तू डॉक्टरला घेऊन ये, चल. डॉक्टर वरतीच राहतात. थांबा. काका तुम्ही जाऊन डॉक्टरना बोलवा. अरे डॉक्टरला आणतो, पण आधी हिला काय झालं ते बघा. काही नाही भाऊजी, थोडा धक्का बसलाय मग त्याला. धक्का बसला तो आव्याच्या जन्माच्या वेळेसच बसायला हवा होता. होल्ड इट पाटणकर, होल्ड इट. आउट सिच्युएशन काय, तुम्ही बोलताय काय? जरा शांत राहा. मी शांत राहू. हो SSC ला आव्या 4 वेळा करून आला. 4 वेळा मी शांत बसलो. हो पण एकदा तरी कॉलेजात पाठवा असं कॉलेजचं पत्र आलं तेव्हा सुद्धा शांत राहिलो. एकदा रात्री बिअर पिऊन आला, मारणारच होतो, तेव्हा सुद्धा शांत राहिलो. पण आता मात्र मी हे सहन करणार नाही. माझा वंश नामशेष झाला तरी चालेल, बट आय वोंट टॉलरेट दिस. अरे दादा, आतमध्ये काय घडल्याची कल्पना आहे का तुला? अरे डोक्यावरचे केस कशाला तुम्ही आधी डॉक्टरला बोलून कोण ओरडलं? अहो आता तुम्ही हा करून ओरडलात ना. आतून कोणीतरी ओरडला म्हणून हे ओरडले. हो. काय हो? फोनवर तुम्ही ऐकला आवाज? काय ते? ते कोणतरी ओरडला असा आवाज ऐकला? नाही नाही, मी नाही ऐकलं. मी पण नाही ऐकलं. नाही कसं आम्ही स्वतः ऐकला. हो हो, की मी नाही? स्वतः मी सांगतो ना तुम्हाला, आवाज तिथून आला. तिथून काहीतरी काय सांगतो मी नीट ऐकलं. आवाज आतूनच आला. मी सांगतो तुम्हाला, आवाज तिथून आला. प्रतिध्वनीमुळे तुम्हाला तसं वाटलं असेल. प्रतिध्वनी? अरे प्रतिध्वनी ऐकू यायला भिंत आणि ध्वनी यात कमीत कमी अंतर असावं लागतं, तुला माहितीये? मग आवाज घालून आला. अरे वाघ कशाला घालताय हा? आवाज कुठूनही आला ना असं समजा आणि आपण पुढे काय करायचं हे ठरवूया. तू डॉक्टरला घेऊन ये, चल. आत्ता घेऊन ये. हे पहा, तुम्ही डॉक्टर वगैरे सोडा. मी सांगतो आत्ताच्या आत्ता तुम्ही फायर ब्रिगेडला बोलवा. हो. फायर ब्रिगेड नको.
विषारी असते विषारी. हो ते विषारी. हा म्हणजे ती फायर ब्रिगेडची काच असते ना ती फोडायची, ती फार विषारी असते, एकदम विषारी असते ती. मी तुम्हाला सांगतो, माझा मित्र की नाही एकदा पिक्चर बघायला थिएटरला गेला होता. थिएटरला जाग लागली मग, आणि त्यासाठी तो ती फायर ब्रिगेडची काच फोडायला गेला. काच फोडता फोडता काचकन हाताला लागले ना ती त्याच्या काच. प्रेक्षक सगळे सेफ राहिले, पण हा बिचारा सेफ्टी खोल मेला. म्हणून मी तुम्हाला सांगतो, ते काचा फोडायचं लपड नको. अरे पण तुला काचा फोडायला कोण सांगतंय? पटकन जाऊन फोन कर, आता येतील धावत सगळे उघडे बंब. मी फोन करते फायर ब्रिगेडला. नंबर काय फायर ब्रिगेडचा? फोनवाला? मिस्टर फोनवाला, तुम्हाला फायर ब्रिगेडचा फोन नंबर माहित नाही? अरे माझा नाव फोन मला तर मला ते फायर ब्रिगेडचा नंबर कशाला माहित असेल? अरे टेलिफोन डिरेक्टर कधी वाचले नाहीत का तुम्ही? अरे ते डिक्शनरीच्या धमेला आपल्या डोक्यात अरे नाही. डिक्शनरी नाही रे बाबा, डिरेक्टरी. तेच ते डिक्शनरी, ते त्याला आपल्या एबीसीच्या धमेला डोक्यावर फुलतच जाते. तुम्ही कशाला उगीच त्याच्याशी वाद घालताय? तुम्ही त्याला सांगून टाका ना फायर ब्रिगेडचा नंबर. तुम्ही तिकडे जा, तुम्हाला तो सापडेल नंबर. हा साला छापायचा फ्रंट पेज आम्ही कधी नाही वाचते. साला तिचा डिरेक्टरचा फ्रंट पेज वाचेल काय? अहो पण तुम्ही वाद कशाला घालताय? आता सांगून टाका ना पटकन. अहो, तुम्ही जा ना तिथे, तुम्हाला तो नंबर सापडेल. अरे बाबा मी टेलिफोन ऑपरेटरला विचारते. काय छुटा पैसा काय काय तिकडे जाऊन मी फोनवर काय सांगायचं? आता काय सांगायचा? इथला पत्ता द्यायचा आणि सांगायचा काय लफडा झाला ते. अवघा झोपला असं सांगू? अरे आबा झोपला असं सांगितलं तर फायर ब्रिगेड वाला येतील का इथे? मग अवघ्या कायमचा झोपला असं सांगते. हे तुझ्याने नाही होणार ते. माधव तू जा आणि फोन कर. चल. कोण? मी बघा, मी तुम्हाला सांगतो, त्या फायर ब्रिगेडच्या लफड्यामध्ये तुम्ही पडू नका, नाहीतर आणखीन काहीतरी भानगड होऊन बसायची. अरे बाबा कसली भानगड? वाटलं तुम्हाला एक मागची गंमत सांगतो. गंमत सांगतो. असंच एकदा एक मनुष्य स्वतःच्या घरी झोपला होता. झोपला म्हणजे एकदम सॉलिड, एकदम दाराडूर झोपला होता. लोक दार ठोकून ठोकून वैतागले. त्याने आत्महत्या केली असावी असं निष्कर्ष काढून शेवटी फायर ब्रिगेडला बोलावण्यात आलं. पहिल्यांदा ते यायला तयारच नव्हते, पण त्यांची भरपूर खुशामत केली तेव्हा गेले चढून म्हणजे मागच्या खिडकीला अशी शिडी लावली आणि ते पटापट 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 वर चढून गेले. पलंगावर झोपलेला तिथून त्याला उचलला आणि शिडीवरून खाली आणू लागले. गार गार हवा लागता बसला उठून. फायर ब्रिगेड वाले ते बिचारे घाबरले. घाबरून त्यांनी पटापट खाली उड्या मारल्या. त्यातला एक जागच्या जागी ठार झाला. त्याला वीरचक्र देण्यात आलं. दुसऱ्याचा पाय मोडला. तो सध्या हुतात्मा चौकात लॉटरीची तिकीट दिसतोय. त्याला सकाळी सकाळी जांभ्या पिऊन आला काय? जांभ्या? ते साला ते पाईप मला आवडते ना ते साला. गांजा रे बाबा, गांजा. तेच ते जांभ्या. कोण प्यायला गांजा? हो कोणी नाही हो वहिनी, तो गोष्टीतला माणूस हवीने नाही ना घेतला गांजा. अजून नाही. पोरगा नापास झाला होता. अरे ते साला एक्झाम मध्ये फेल होतं, ते साला जांभ्या कशाला ओढेल? साला डायरेक्ट सुसाईड करेल ना. हवीने सुसाईड? वहिनी ह्याच्यावर तुम्ही काय लक्ष देता? एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी अवी काय सुसाईड करेल का? आजकाल यंग जनरेशनचा काही भरोसा नाही. साला तो फ्रस्ट्रेट झालाय यंग अगदी जनरेशन. खरंय काका, अगदी खरंय. तुम्हाला सांगतो, आजकाल ना सगळी सिस्टीमच बिघडून गेली. अहो जिकडे बघावं तिकडे आपला भ्रष्टाचार. मला सांगा, पैसे खायचे म्हणजे किती खायचे? त्याला काय सुमार नको? दुसरा सोडा घ्यायला पाहिजे बहुतेक. नाही, हल्ली सोड्यात सुद्धा भेसळ झाली ना. बरं काय, या सगळ्या भानगडीत मरतात कोण? अविनाश सारखी साधी सरळ पोरं. मरणे गोष्ट आठवली. सर माझ्या फॅमिली बद्दल स्टोरी सांगली तुम्हाला. सर तर माझी बायडी आहे ना, आमचा ब्रदर आहे ना, आमचा बायडीचा साला कंटेंट बदल. मला लय हुशार छोकरा. मला एसएससी मध्ये मेरिट मध्ये यायचा चान्स होता. अरे फेल झाला. हा, त्याने काय केला? मला एक ग्लास दूध मध्ये थोडासा जम्स कटर, 2 चमचे टिक 20 जम्स कटर DDT मिळत सगळा सगळा घातला. असा असा ढवळला. 4 चम्मच शक्कर घातला. पुन्हा असा असा ढवळला. त्याला पिऊन टाकला. अरे नाही ना, तेच तर वांजा सला मरायचा लाईट नाही. नुसता बॉम्ब मारत बसला. मग हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केला. डॉक्टरच्या हातामध्ये सापडला आणि साला इमिजिएट केला. तेव्हा ते सुसाईड करायचं पण डोक लागते. नाही साला सुसाईड केलं इमिजिएटली माणूस साला मरायला पाहिजे. साला स्वतःला बी त्रास आणि साला लोकांना बी त्रास.
काका याच्यावरनं मला ना आत्महत्येचा आणखीन एक ग्रेट किस्सा आठवला. सांगू का? झालं, एक असा माणूस होता. काय करावं त्या माणसाला? त्यानं गळ्याभोवती असा फास अडकवून घेतला आणि उभा राहिला बर्फाच्या लादीवर. बर्फाच्या लादीवर? हो, बर्फ जसजसा वितळून खाली गेला तस तसा हा वर गेला. काय की नाही आयडिया? मग आत्महत्या करायची म्हणजे काय खायचं काम नाही. नाही, उद्याचा दिवस लंघन करा. अहो, मला सुद्धा एक गंमत आठवली. मला आठवतंय का आमच्या महिला मंडळातले ते मिसेस आठवले, त्यांच्या मिस्टरने अहो 2दा आत्महत्या करायचा प्रयत्न केला. हो, एकदा तर गंमतच झाली. अहो, ते समुद्रावर निघाले आत्महत्या करायला. चालतायत अहो, पाणीच लागेना. मग कंटाळले आणि घरी परत आले. अहो, ओटी होती ना. काय कर, खाली खाली सोड सोड सोड. हा, तर ह्याला पकडून. एवढ्याला काय झालं? काय एवढं एवढं मोठं काय? जुना हल हल हल. कुठे कुठे? आता इथे गॅलरी खाली होतं कुठेतरी लपून बसलं असणार. डरपोक, हा? भाग्य, हरामी साला, भाग्य. अजून बेफिकर नीचे होत. नाही मी नाही उतरणार अशी. ते कुठेतरी असेल तिकडे. अगं स्मिता, असं काय करतेस? हीच आपल्या प्रेमाची परीक्षा आहे. अगं तुझ्या या पराक्रमाने तमाम नारीजात धन्य होईल. जा. बघते प्रयत्न करून. नहीं, प्रयत्न नहीं, तुमको जाना पड़ेगा. जो वादा किया वो निभाना पड़ेगा. रोके झुरळ भी चाहिए. जानी जानी. जा. हे कोणीतरी फिल्म स्टाईल मध्ये ओरडला. बाई माणूस आवाज होता. मी सांगतो ना, तो आवाज समोरच्या बिल्डिंग मधून आलेला आहे. नेहमी ऐकू येतो. नेहमी कसं काय ऐकू येतो? ती समोरची सीताराम सदन आहे ना, तिथे नाटकाची प्रॅक्टिस चालते. त्या नाटकामध्ये एक पोरगी बोंब मारते अशी सिच्युएशन आहे. अरे पलीकडच्या बिल्डिंगीतली बॉम्ब इथे कशाला ऐकू येईल बॉम्बलायला? हो, ती बोंबच तशी आहे. इंटरनॅशनल किंकाळी आहे. मी जातो ना प्रॅक्टिस बघायला. माझा मित्रच हिरोचं काम करतोय त्यात. काय ग्रेट नाटक आहे सांगू काकू. स्मशानातली रात राणी. अय्या, किती छान नाव आहे. हो ना. तर त्यात एक सीन आहे. म्हणजे माझा मित्र, त्या नाटकाचा हिरो, रात्री 12 वाजता स्मशानात फिरायला जातो. हो, म्हणजे काय की तो थोडासा क्रॅक आहे. तुझा मित्र? हो. नाही, म्हणजे नाटकात तो थोडासा क्रॅक आहे. तो होतं काय की तो रात्री 12 वाजता स्मशानात जाऊन बसतो. बाजूला त्या चिता सुंदरपणे जळत असते. दूरवर काही घुबडं मंजूळ चित्कार करीत असतात. अचानक चिता विजून जाते. तेवढ्या शांततेचा असा आवाज येतो. शांततेचा आवाज म्हणजे काय की शांततेचा आवाज असा नसतो, पण ते एक सिम्बॉलिक, म्हणजे गिव्हिंग डायरेक्शन आहे. तर होतं काय, अचानक त्याचा हात खिशाकडे जातो. तो ताटकावरची सिगारेट काढतो आणि ती सिगारेट लाईट करायला विजलेल्या त्याच्या दिशेने चालू लागतो. त्याला 4-5 भूतं काय करून द्या. स्मशानात भूतं काय करत होती? म्हणजे काय सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेली होती. हा, तो होतं काय ती भूतं त्याच्या भूती फेर धरून नाचू लागतात. मला सिगरेट असं गाणं म्हणू लागतं. काय वाटते सिच्युएशन? हे फारच सुंदर आहे बाबा. पण काय रे, ती किंकाळी कधी ऐकू येते? ती नाटक संपल्यानंतर ऐकू येते. नाटक संपल्यानंतर काय घोळ झाला. डॉक्टर घरी नाही. का कुठे गेले? बायको बरोबर सिनेमाला गेले. अरे बापरे, काय करायचं? माधवा, तू जाऊन आधी पोलिसांना घेऊन जा. पोलीस? अहो काका, एवढ्या लहानशा गोष्टीवर पोलिसांना कशाला बोलवायचं? अरे आता आतून किंकाळी ऐकू येतं, ती लहानशी गोष्ट. हो काका, आतून किंकाळ्या ऐकू आलेल्या नाहीयेत. आणि समजा पोलीस इथे आले आणि आव्या नुसता झोपलेला असला म्हणजे झालं, सगळीकडे हसं होईल तुमचं. माझं काही होऊ दे, तू आधी पोलिसांना बोला. पण पोलिसांना बोलवायचं म्हणजे का चेष्टा आहे का ती? आणि हे बघा, पोलिसांना उगाच त्रास झाला तर ते तुम्हाला आतमध्ये बंद करतील ना.
या बंद दरवाजाच्या आतमध्ये कसं बंद करतील? काकू आतमध्ये म्हणजे जेलमध्ये बंद करतील. त्यांना जर त्रास झाला ना तर ते आपल्या इंडियन पिनल कोड 284 प्रमाणे 1 वर्षाची सक्त मजुरी आणि 1,000 रुपये दंड आणि 1,000 रुपये न भरल्यास आणखी 6 महिने कैद. मग भाऊजी नको हो. हो. यू शट अप, यू गेट गोइंग, गेट द पोलीस. गेट द पोलीस. येस. आता हा काय करतो ते मी बघतो. अभ्या! पण तुम्ही हे फार छान केलं ना. काय पाटणकर तुमच्याकडे काढा आहे का हो? आता नाही मी काय म्हणतो, तुम्ही हे पोलिसांना बोलवलं ना ते अगदी बेस्ट केलं. कारण काय माहिती ना, मुंबईचे पोलीस हे वर्ल्ड मधले सेकंड बेस्ट. अहो त्यांची ती राणी कुत्री आहे ना, ती तर अविनाशला झोपेतच कॉलरला धरून खेचून आणेल आणि तुमच्यासाठी दार पण तीच उघडेल. ते लोक बरोबर कुत्रा पण आणते का? हो मग ह्या असल्या कॉम्प्लिकेटेड केसेस पोलीस कुत्र्यांवरच सोपवतात. काय काही झालं तरी माणूस हा शेवटी माणूस पार्शल असतो ना. कुत्र्यांमध्ये ती पार्शालिटी नसते. बरोबर ना? हे अगदी बरोबर आहे बाई. हा हळूहळू खाली जा. अगं खाली जा, वर काय येतेस? कुठे ये? वर का आलीस? कोण येते? वर ये, वर ये, लवकर वर ये. ये. याव्या अरे इथे काय करतोयस? खास तुझ्यासाठी चालू आहे. आत्ता येतोयस? मला गच्चीवर वॉच ठेवायला सांगितलं होता. आज चल तुला सांगतो. चल चल चल. ते नंतर सांगतो यार. अरे पण मोठं लफडं झालंय. काय झालं? अरे तुझ्या वडिलांनी मला पोलिसांना फोन करून बोलवायला सांगितलंय. पोलिसांना? हो. म्हणजे माझे बाबा इथे येणार? हो विसरलोच. म्हणजे तिचा बाप पोलीस आहे रे. हे पोलीस नाही, इन्स्पेक्टर. मग झाली गोची. याला खलास. आता मला आत्महत्या करण्याशिवाय गत्यंतर नाही. मध्या काहीतरी कर यार. हो इथे काहीतरी हा, मध्या यातनं काहीतरी मार्ग काढ यार. काढतो. मी तुला बिअरने आंघोळ घालीन. बिअरने. आयडिया. बोल बोल लवकर बोल. सिगारेट पेटव. ते काय सिगरेट काय बोल ना लवकर. पेटली पेटली. पेटली. तू पेटली. सिगरेट पेटवली होती. म्हणजे तरी ती आयडिया सुचली. हा बोल बोल बोल. तुझा कान इकडे कर. फॅन्टास्टिक आयडिया यार. पण थोडीशी धुसर नाही वाटत तुला? अरे ती कोणाला कळायला नको ना म्हणून ती दुसर आहे. हे तुम्हाला नाही सांगणार? तुझं पण कान इकडे कर. हे नको हे कानात. आया, किती छान. हो ना. थोडी गरम आहे. ताजी आहे ना म्हणून ती गरम आहे. काय ताजी काय गरम काय? हा हे सगळं आपल्याला जमायला पाहिजे ना. बिंदास यार चमनाश मगताय. अरे बघ मी निघतो नाहीतर आणखीन काहीतरी गोंधळ होऊन बसायचा. बरं चल मी येतो. अरे पण मी आता जाऊ कसा? कसा म्हणजे काय? आलाच तसा छेरे भलतच काहीतरी काय का? तर मला उतरता कुठे येते? म्हणजे तू प्रोफेसर डोंगऱ्यांचा क्लास सोडला ना आईला, त्यामुळे मला उतरता येणार नाही. अरे मूर्ख माणसा, तू वर आलाच कशाला रे? अरे हे बघ त्या साड्यांची घोरपड बघितली ना त्यामुळे मला जरा सुरसुरी आली. हे बघ आता तशीच सुरसुरी आण, नाही तर तुला खाली ढकलून द्यायची फुरफुरी येईल मला. हवी मी या दारातून बाहेर जातो. दारातून? हो. अरे काय वेडा आहेस का तू? रे सगळ्यांचं लक्ष त्या येणाऱ्या पोलिसांकडे आहे. हे बघ तू हळूच कडी काढ, मी हळूच बाहेर जातो. अरे पण हिला कोणी बघितलं तर? अरे मग तू हळूच कडी लाव यार. हा बरं मी येतो. अरे इथे काय टाकतोस? अरे तू फोन केलास का? हो हो काय म्हणाले, केला. येत आहेत ना? ते थोड्या वेळाने येतील. थोड्या वेळाने? हो. का का? म्हणजे त्यांची जीभ नाही जीभ जरा बिघडली आहे. हा. ए, तू आता या बंद दरवाजातून बाहेर आलास ना रे? कोण? मी? हो तूच. तू या बंद दरवाजातून असा बाहेर आलास आणि मला हे असं असं केलं.
या बाईला एकदम काय झाला आता तर बडा होता इथे. मला काही सुद्धा झालं नाही हा. हा या बंद दरवाजातून बाहेर आला. अहो काकू तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. भास नाही, तूच या बंद दरवाजातून बाहेर आला आणि मला हे असं असं केलं. कोण? मी? आणि तुम्हाला हे असं असं केलं? हो, अगदी बरोबर. हे असं असंच केलं. काका या नाही असं कधीपासून होतंय? हे असं म्हणजे कसं रे? वेड्यासारखं. ए वेडी कोणाला म्हणतो रे? हे बघा काकू तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. आता मर्डेकर तुम्हीच मला सांगा, या बाई म्हणतात की या बंद दारातून मी बाहेर आलो. अहो, या बंद दारातून बाहेर यायला मी काय जादूगार आहे? ते काय मला माहित नाही, पण मी बरोबर बघितलं. तू या बंद दरवाजातून बाहेर आलास आणि मला हे असं असं केलं. ए तू चुप का? मी का म्हणून चुप हो? काका काका यू बेटर चेक हर आपण. पोटन का हे म्हणे का बरोबर सांगते. हा. तुला टाइम टू टाइम डोक चेक करायला पाहिजे. पाहिलास म्हणून ना मी तुला कुठे घेऊन जात नाही. अहो मला काही सुद्धा झालं नाही हो. मी अगदी बरोबर सांगते. मी पाहिलं याला, हा बाहेर आला आणि मला हे असं असं केलं. साला हे संपूर्ण फॅमिली मध्ये त्याला काहीतरी घोटाळा आहे. साला एक त्याला पागल आतमध्ये बसलाय, ती खुर्ची पकडून बसलाय आणि हे किती आशा करतो. आता मी ठरवलंय, काय ठरवलंय? हा दरवाजा फोडायचा. हा दरवाजा फोडायचाच. अहो पण दरवाजा कशाला फोडायचा? अहो माझा मुलगा आत अडकला. काहीतरीच काय आतमध्ये चोरांची गँग असली म्हणजे. असू दे, मी त्यांना घाबरणार नाही. बेसाहेब फोन डालेंगे. अरे नाहीतरी आपल्याला असला सीड करायला कधी मिळेल. चला चला, तुम्ही सगळे माझ्या मदतीला या. मी नंबर बोलतो. मी नंबर बोलतो. एक साथ. रेडी. गाढवा तू. अरे काय रे तमाशा लावला असा? अविनाश सांगतो सगळं व्यवस्थित सांगतो. सगळं व्यवस्थित सांगतो. आई बाबा मी तुमच्या प्रेमाची परीक्षा घेत होतो. थोबाड फोडीन गाढवा. परीक्षा कसली घेतोस? बाबा तुम्ही मला मारलं तरी चालेल, नाहीतर मी आत्महत्याच करणार होतो. काका तुम्हाला सांगतो गेले कित्येक दिवस माझ्या मनात आत्महत्येचा विचार घोळत होता. अरे पण का? कारण मी नापास झालो होतो. आई धड बोलत नव्हते. बाबा तर उठ सूट नुसते बोलायचे. वाटायला लागलं या जगात आपला आता कोणी नाही. काय गो बिचारा. माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. तरी त्याने आत्महत्यासाठी साड्यांचा फास बनवलेला होता. बाई. हो बरोबर बरोबर बरोबर. अरे अविनाश हा कसला विचार तुझा? पण काय झालं, तुमचं माझ्याबद्दलचं बोलणं ऐकलं आणि माझ्या मनातला विचार बदलला. प्रेम 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 या शब्दाचा खरा अर्थ मला आज कळला. तुमचं खरंच किती प्रेम आहे माझ्यावर. बाबा माझी फार मोठी चूक झाली. तुमच्या प्रेमाची परीक्षा मी घ्यायला नको होती. अरे आव्या, आई वडिलांच्या प्रेमाची परीक्षा घ्यायची नसते तशी. पण काका या परीक्षेत आई बाबा पास झाले. फोनवाला महाकवी कालिदासांनी म्हणून ठेवलंय, काय? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भुकेला. रामदासाने ते काय फरक पडतो? अगं बाई मी बिचारची दृष्ट काढते हो. चला वहिनी, चला मी चहा ठेवते. चहा ठेवा. पाहिजे का आम्ही? नाही नाही नाही, तुम्ही आता जायचं. चहा घेतल्याशिवाय जायचं नाही. आम्हाला इतकी मदत केली. प्लीज बी सीटेड. पण पाटणकर आपण त्या पोलीसच्या लफड्यात पडलो नाही, हे किती बरं झालं. बरं झालं तर मग अरे अभि मगाशच्या गडबडीमध्ये मी माझ्या चपला इथेच विसरले. ही कोण मुलगी? अव्या, काय झालं? ही मुलगी कोण? बाबा ही म्हणजे ही ना बाबा, हीच माझी आत्महत्या. अभि,
आहे